हॅलो गुड मॉर्निंग। तर स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर सकाळची माझी बेसिक कामं आता आवरून झालेली आहेत। जेवण करायचं अजून बाकी आहे। आता मी इथे बसलेला आहे आणि माझं खूप काम अजून पेंडिंग आहे आणि अथांगसाठी मी इथे हा उद्या प्रजासत्ताक दिन आहे तर त्याच्यासाठी मी हा इथे व्हाईट कलरचा कुर्ता लेहंगा घेतलाय। तर त्याच्यावरती त्याला जॅकेट शिवायचं आहे कारण ते शिवलं तर मग तो ड्रेस अति छान दिसेल। तर मग ते सुद्धा करायचं आहे। पण अथांगचा काका आज नवीन गाडी घेतोय, 2 व्हीलर है ना बाबा। हां, तर अथांग सकाळी झोपेतून उठल्यापासून विचारतोय कधी जायचं, तर खूप एक्साइटेड आहे। तर मग दुपारनंतर आम्ही तिकडे जाऊ आणि त्यासाठी आज अथांगचे आजोबा पण इकडे येणार आहेत। तर त्यामुळे मग सगळा स्वयंपाक आज करणं भाग आहे। तर अजून आत्ता मी कुकर लावलाय आणि म्हटलं चला व्लॉगला स्टार्ट करूया। तर बाकीचं जेवण करणं अजून बाकी आहे आणि त्यानंतर ते जॅकेट शिवायचं आहे कारण उद्या अथांग ते घालून जाणार आहे। तर बघूया आज कसा वेळ मिळतो कारण आत्ता मला ते सगळं पॉसिबल होईल असं वाटत नाही आहे। पण करूया, ट्राय तर करणार आहे। निदान कटिंग करून ठेवलं तरी मग दुपारनंतर जेवढा थोडा वेळ मिळेल तर मग थोडंफार शिवून होईल आणि मग रात्री तर ते पूर्ण करायलाच लागेल। तर आता इथे असा मस्ती करत बसलाय। आता हॅलो कर। हॅलो। सांग, मी गाडी घ्यायला जाणार आहे। कसं वाटतंय तुला? छान छान वाटतंय ना। तर मग दुपारी तिकडे जाऊ आणि मग गेल्यानंतरचं सुद्धा तिकडचं रुटीन मी तुम्हाला दाखवेनच कसं काय करू ते। आणि तोपर्यंत चला आधी जेवण करून घेऊयात आणि नंतर मग बघूया शिवणकामाचं जे काही थोडंफार होईल ते करण्याचं ट्राय करेन। तोपर्यंत बाय। इथे माझा सगळा स्वयंपाक बनवून झाला आहे। वरण आहे, इथे भाजी आहे, वांगा बटाट्याची अशी केली आहे, 2 भाकऱ्या केल्यात बाबांपुरत्या आणि इथे आहे मस्त असा भात। ओटासुद्धा आवरून झाला आहे आणि चला आता थोडं मशीनवरती बसते। तर इथे आमचा अथांग असा आईस्क्रीम खात बसला होता तर तो त्याच्या दुसऱ्या काकाने आणलेला। योगायोगाने दुसरा काका पण त्यावेळेस आलेला होता तर मग त्यांनी येताना सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणलेले। तर अथांग इथे आईस्क्रीम खात बसलेला होता आणि त्याला तो प्लेटमध्ये काढून दिला होता कारण खाईपर्यंत अर्धा सगळा सांडून जातो। आणि बाजूला त्याची फ्रेंड बसलेली होती, तिचा ऑलरेडी खाऊन झाला होता। आणि नंतर मग आम्ही निघालो। तुम्हाला मी सांगितलंच होतं की आज आमची नवीन बाईक येणार होती तर त्यासाठी आम्ही शोरूमला चाललो होतो। ॲक्च्युली जायला खूप लेट झाला होता कारण मग अथांगचं वगैरे आवरून जायला मला उशीर झाला। बाकी सगळे गेले होते आणि आम्हीच मागे राहिलो होतो। तर मग तिकडे निघालो आणि तुम्ही बघू शकता अथांगसुद्धा इथे खूप छान असे फोटो काढत होता कारण आमच्या सगळ्यांच्यापेक्षा तो जास्त एक्सायटेड असल्यासारखं वाटत होतं। तर मग अशा प्रकारे सगळे मग तिथले डॉक्युमेंटेशन वगैरे पूर्ण झाल्याच्या नंतर मग फायनली हातात गाडी मिळाली आणि मग तुम्ही बघू शकता असं इथून घेऊन आम्ही बाहेर पडलो आणि मग तिथून मग ती नवीन बाईक आम्ही घेऊन, कारण अथांगला नवीन बाईकवर बसायचं होतं, मग आम्ही घरी आलो आणि त्याच्या काकाला हार वगैरे आणि पेढे आणायला पाठवलं होतं त्याच्यामुळे तो मागे होता। आणि घरी आणल्याच्या नंतर मग आम्ही गाडीची पूजा वगैरे करून घेतली। पहिल्यांदा मी गाडीवरती कुंकवाने स्वस्तिक काढून घेतला आणि त्यानंतर मग गाडीची छान अशी पूजा वगैरे करून झाली। तर अशा प्रकारे हा आजचा दिवस आमचा खूप छान गेलेला कारण सगळ्यांचीच एक्साइटमेंट होती कारण बरेच दिवस झाले होते गाडी घ्यायची असं बरेच दिवस 2-3 महिने चालू होतं पण त्याला काही मुहूर्त मिळाला नाही। तर ते आज सक्सेसफुल झालेलं त्यामुळे खूप छान वाटत होतं। तर इथे पूजा करून झाल्याच्या नंतर मग आम्ही सगळ्यांना पेढे वगैरे वाटले आणि त्यानंतर मग अथांगचे आजोबासुद्धा आले होते तर त्यांना गावाला जायचं होतं आणि ॲक्च्युली खूप लेट झाला होता त्यामुळे मग त्यांचीसुद्धा जायची घाई होती आणि मला चहासुद्धा करायचा होता। तर आजचा व्हिडिओ हा इतकाच। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।